तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा नवीन विषय काय आहे तर नवीन मित्रांनो मला एक कमेंट पण केली होती आणि एक दोघं तिघं मित्र मला गोट्यावर भेटायला पण आलं होतं. तर मित्रांनो त्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे, जनावरांना बारली घातली तर चाललं. तर मित्रांनो, जनावरांना बारली म्हणजे काय होतं, जनावरांना बारली घातल्यावर दूध हे तुमचं 100% वाढणार म्हणजे वाढणार. जे जनावर आता तुमचं रेग्युलर जे गोळी पेंड म्हणा, भुसा म्हणा किंवा सरकी पेंड जे तुम्ही घालताय त्याला जे दूध देते त्याच्यापेक्षा पण त्याला दुधाला वाढ होत्या, 100% होत्या, होत नाही असं नाही, 100% वाढ होत्या. पण मित्रांनो त्याचा परिणाम पण खूप वाढेल. बारल्यामुळे काय होतं मित्रांनो, दूध 100% तुमचं वाढणार, पण जनावरांचे कुपोषित झाल्यासारखे दिसणार, पूर्ण म्हणजे हाडं दिसतात आणि जनावर हे पायाकडनं बाद होऊन जातं मित्रांनो. त्याच्यामुळं कसं आहे, बारली ही चालत नाही गोठ्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जनावर नंतर पूर्णपणे बांज पण येतं, म्हणजे गाभण जनावर 100% जाणं पूर्णपणे बंद होतं, सगळे होतं. तर तुम्ही जर एवढं जर असून पण जर बारली घालणार असला तर मित्रांनो त्याला एक काय करायचं, बारली संगत त्याला गोळी म्हणा, सारखी पेंड म्हणा, भुसा म्हणा, हे पण त्याला द्यावं लागणारच. त्याशिवाय तुमचं जनावर मेंटेन राहत नाही. तरी पण तुमचं बारली हे देणं पूर्णपणे चुकीचं आहे. जनावरांना एक प्रकारची वीज दिल्यासारखं आहे मित्रांनो. बारलीमध्ये जर बारली ही तुम्ही टाळा, त्याच्यापेक्षा तुमचं जे नॉर्मल दूध आहे त्याला तुम्ही जर मेंटेन ठेवला तर ते फॅट एसिड चांगल्या प्रकारे लागतं आणि तुम्हाला दुधाला पण चांगला रेट होतो. जास्त दुधाच्या अपेक्षापोटी तुम्ही जनावराचं मात्र करू नका मित्रांनो, बारली घालू नका तुम्ही. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.